NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। होळीच्या पार्श्वभूमीवर हार कंगनांची दुकाने सज्ज, मात्र विक्री मंद, व्यापारी चिंतेत। शहादा नगर परिषदेच्या 294 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर, मात्र खर्चाचा तपशील प्रेस नोटमध्ये नाही। शहादा बसस्थानकातील समस्यांवर युवा सेना शिवसेनेची थेट धडक, प्रवाशांशी संवाद साधत तात्काळ कारवाईची मागणी। शिरपूर पोलिसांची सिंगम स्टाईल कारवाई, सोन्याच्या दरोड्यातील 5 आरोपी जेरबंद। खेतिया येथे पारंपरिक भोंगऱ्या उत्सव उत्साहात। आता सविस्तर बातम्या। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत साखरेपासून तयार करण्यात आलेल्या खाण्यायोग्य हार व कंगणांची दुकाने सजली आहेत। रंगबेरंगी डिझाईन आणि गोड चवीमुळे हे हार विशेषतः लहान मुलांची पहिली पसंती मानली जातात। दरवर्षी या हारांना चांगली मागणी असते, मात्र यंदा बाजारात अपेक्षेप्रमाणे गर्दी दिसून येत नसल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे। माल भरपूर तयार केला आहे, पण ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे, अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी दिली। वाढती महागाई आणि ग्राहकांची बदलती आवड याच्या परिणाम विक्रीवर होत असल्याचेही त्यांनी सांगितले। होळी जवळ येत असताना शेवटच्या दिवशी तरी बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढेल अशी आशा व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत असून विक्रीला गती मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शहादा नगर परिषदेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 294 कोटींच्या अर्थसंकल्पाला विशेष सभेत मंजुरी देण्यात आली, मात्र या मोठ्या रकमेतील निधी नेमका कुठे आणि किती खर्च होणार याचा तपशील माध्यमांना अधिकृतरित्या उपलब्ध करून देण्यात आलेला नाही। नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष माधवी पाटील, समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। अर्थसंकल्प मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली, परंतु विभागनिहाय तरतुदी, विकास कामांचे आकडे व प्राधान्यक्रम याबाबतची माहिती अस्पष्ट ठेवण्यात आली आहे। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ई-सेवा तसेच महिला, बालके, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना यांचा केवळ उल्लेख करण्यात आला आहे, मात्र या प्रत्येक बाबीसाठी किती निधी मंजूर करण्यात आला याबाबतचा तपशील पत्रकार परिषदेत किंवा प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आलेला नाही। सभेत काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या असून त्या 5 मार्च पर्यंत कळविण्यात येणार आहेत। त्यानंतर अंतिम अर्थसंकल्प जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे। तोपर्यंत 294 कोटी मंजूर ही घोषणा जरी समोर असली तरी हा निधी नेमका कुठे जाणार हा प्रश्न माध्यमांसह नागरिकांनाही पडलेला आहे। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। युवा सेना व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शहादा बसस्थानकावर प्रत्यक्ष भेट देत प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। जिल्हा प्रमुख मोहित सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी करण्यात आली। बसस्थानकातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रवाशांसाठी आसन व्यवस्था, नादुरुस्त पंखे, CCTV कॅमेरे, हिरकणी कक्ष, बसेसची दुरावस्था, वेळेवर बसेस न सुटणे, चालकांकडून मोबाईल वापर तसेच प्रवाशांशी सौजन्याने वागणूक न मिळणे अशा विविध समस्या समोर आल्या आहेत। महिला सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। या पाहणीमुळे बसस्थानकातील प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित झाले असून लवकरच सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। शिरपूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सोन्याच्या दरोड्यातील 5 कुख्यात दरोडेखोरांना अटक केली। सातारा येथे कोमल परिहार या व्यापाऱ्याकडून 22 तोळे सोने लुटून आरोपी पांढऱ्या रंगाच्या नंबर नसलेल्या स्विफ्ट कारमधून मध्य प्रदेशाच्या दिशेने पळाले होते। गुप्त माहितीनंतर उपनिरीक्षक संदीप दरवाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी नाकाबंदी केली। अंतर्गत रस्त्याकडे पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर त्यांना घेराव घालून पकडण्यात आले। या कारवाईत 21 तोळे सोने व दरोड्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली। धाडस, वेगवान कारवाई आणि अचूक नियोजनामुळे शिरपूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज।
खेतिया परिसरात शनिवारी पारंपरिक भोंगऱ्या उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील पारंपरिक वेशभूषेत रॅली काढत आदिवासी संस्कृतीचे रंगतदार दर्शन पाहायला मिळाले. बाजारपेठेत मिठाई, गृहोपयोगी वस्तू, नवे वस्त्र, शोभेच्या पारंपरिक वस्तू व शेतीउपयोगी अवजारांची दुकाने सजली होती. ठिकठिकाणी तरुणांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य सादर करत वातावरणात चैतन्य भरले. विशेषतः आदिवासी तरुण तरुणींची पारंपरिक वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी आमदार श्याम बर्डे यांनी नागरिकांना भोंगऱ्या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. NDT न्यूजसाठी श्रीदत्त सोनीस, खेतिया.